हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मागील व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल आणि बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आहे. तसेच आज सकाळी शुक्रवारी मी सिलेंडर धुण्यापासून सुरुवात केलेली आहे. सिलेंडर धुतला म्हणजे का का धुतला असेल बरं? सिलेंडर मी याच्यासाठी धुतला कारण की तो खूपच अस्वच्छ होता. आणि स्वच्छ असू दे किंवा अस्वच्छ असू दे, पण पहिल्यापासून असलेली सवय, म्हणतात ना सवयीला औषध नाही. सिलेंडर जेव्हा घरात येतं त्याच्या अगोदर मी तो पूर्णपणे स्वच्छ करून घेते आणि स्वच्छ करून घेतल्यानंतरच मी तो घरात घेते आणि माझ्या किचनला जे स्वच्छ असेल तेच मी योग्य पद्धतीने वापरते. चला तर मग सोप्याची स्वच्छता करायला घेतली. बघितलं तर काय खूप डस्ट झाली होती. श्रेया नुकत्याच स्कूलला गेलेल्या होत्या. त्या गेल्यानंतर मी माझी रोजची धावपळीची अंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर, धावपळीची कामं आवरल्यानंतर हॉल स्वच्छ करायला घेतला. पूर्णपणे स्वच्छ करत असताना मनात एक विचार आला. तो विचार असा होता तो विचार असा होता की लोक काय म्हणतील या विचाराने आपले आयुष्य थांबवू नका. समाजात आपल्या आनंदापेक्षा लोकांना काय वाटेल याची चिंता करण्याची सवय आपल्याला असते. परिवाराची साथ ही जगातील सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा कुटुंबाचा पाठिंबा असतो तेव्हा लोक काय म्हणतील या भीतीने काहीच फरक पडत नाही. आपले छंद जपा, आपल्याला आनंद कशात मिळतो हे बघा आणि आपला स्वतःसाठी वेळ काढा. परिवाराच्या सुखात जो आनंद आहे ना, तो कशातच नाही हे आता मला हळूहळू समजायला लागलंय. एकमेकांच्या आवडी निवडी जपताना किंवा घर सजवताना आपलेपणाची जी उणीव निर्माण होते ना, की ती जाणीव असते, ती खूप मनापासून निर्माण होते मला. तर असं करता करता मी आता घर स्वच्छ करत आहे आणि तुमच्याशी संवाद साधताना माझा वेळ कधी निघून जातो हे मला कळतच नाही. चला तर मग आता मी सोफ्यावर कवर आथरलेलं आहे. का तर घर सजवलं तर मन अधिक प्रसन्न वाटतं. हे सवय पहिल्यापासून आहे आणि घर स्वच्छ ठेवायचा छंद हा मला पहिल्यापासूनच आहे. स्वतःच्या चुकांमधून शिका, स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. निर्णय चुकले तरी त्यातून तुम्हाला अनुभव मात्र नक्कीच मिळतो. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते फक्त एकदाच मिळतं. स्वतःसाठी आणि आपल्या परिवाराच्या आनंदासाठी जगायला शिका. तर मंडळी, आता मी पूर्णपणे स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे. बघा किती कचरा निघालाय घरातून. तुमच्याशी संवाद साधताना माझा दिवस कुठे जातो आणि कुठे संपतो हे मला कळतच नाही. आनंद वाटायला लागला आता ह्या गोष्टीचा मला, की मी एक म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देतायत मला, तर मला खूप आनंद वाटतो आणि मी पुन्हा एकदा नव्याने अजून पुन्हा नवीन काय छान करता येईल का याचा नेहमी मनात विचार करत असते. तुम्ही भरभरून माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करेल की काय अजून छान मी बनवू शकते. थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. पुन्हा एकदा भेटूया नवीन सुरुवातीसह. पुन्हा एकदा नवीन